नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कसं आहे माहिती आहे का, एक 2-4 दिवस झालं मला एक व्यक्ती रिपीटेटिव्हली एक क्वेश्चन विचारतोय की आयुष्यामध्ये प्रचंड अडचणी आहेत आणि त्यातून बाहेर पडता येत नाही आहे, लोक खूप त्रास देत आहेत मला आणि खूप रडण्यासारखी सिच्युएशन होते, मला खूप रडू येतं आहे आणि त्याच्यामुळं मला ते बिअर करता येत नाही आहे, सहन होत नाहीत त्या गोष्टी। मग त्या गोष्टीला मी हँडल कसं करू? मग मी मुळात त्या व्यक्तीला सांगितलं की त्या गोष्टीला इग्नोर करा, त्या गोष्टीला थोडंसं बाजूला करा, आयुष्यामध्ये स्वतःला बिझी ठेवा, तुम्ही जे काम करता त्या कामामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह काहीतरी शोधा, बिझी ठेवा स्वतःला, मूवी पहा, वेब सिरीज पहा किंवा कॉमेडी पहा, काहीही करा, पुस्तकं वाचा, फिरायला जावा, पण ओव्हरथिंक करू नका। ज्यावेळेस माणूस एकटा असतो त्यावेळेस तो जास्त ओव्हरथिंक करायला लागतो, नसलेल्या गोष्टीचं सुद्धा तो दुःख घ्यायला लागतो। त्याच्यामुळे स्वतःला बिझी ठेवणं, कुठेतरी बाहेर फिरायला जाणं वगैरे वगैरे ह्या गोष्टी आपण करू शकतो। पण कधी कधी प्रॉब्लेम असा असू शकतो की ज्यावेळेस संपूर्ण सोसायटीच अगेन्स्ट असते त्यावेळेस मग माणसाला तो डिसिजन नाही घेता येत, मग त्यावेळेस पण तो स्वतःला बिझी ठेवू शकतो मनोरंजना थ्रू किंवा काहीतरी ॲक्टिव्हिटी करण्यामध्ये। पण कसं असतं, ज्यावेळेस माणूस ओव्हर थिंकिंग झोनमध्ये जातो ना त्यावेळेस त्याला ते एक्झॅक्टली लक्षात येत नाही की आता करायचं काय, कारण तिथून बाहेरच पडता येत नाही। तेवढ्यापुरतं तेवढं होतं, पण रिपिटेटिव्ह तो एकच थॉट धरून बसतो, आपल्याला सोडताच येत नाही तो थॉट, आणि ते सगळ्यांसोबत होत असतं मुळात। पण खरं सांगायचं झालं ना, भगवंत जो असतो ना, ज्यावेळेस तो आपल्याला अडचणी देतो ना आपल्या आयुष्यामध्ये, त्यासोबत तो आपल्याला सामर्थ्य देखील देत असतो। पण आपला जो स्वभाव असतो ना, तो आपण फक्त अडचणीकडे बघत असतो, आपल्याला जे पाठीमागून दिलेलं जे सामर्थ्य असतं ना तिकडं आपण बघतच नाहीत। आजपर्यंत जर तुम्ही बघितलात, जी पण लोक लढवय्यी आहेत, ज्यांच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये स्पिरिट आहे, ताकद आहे, ते लोक ना कधी कंप्लेन करत बसत नाहीत, आलेल्या सिच्युएशनला सामोरे जातात, लढतात त्या गोष्टीशी, पण कधी कंप्लेन करत नाहीत की माझ्या आयुष्यामध्ये एवढ्या अडचणी आहे मध्ये। आणि देवसुद्धा ना सगळ्यात कठीण जो रोल असतो ना तो ताकदवर माणसाला देत असतो, ज्याच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे करण्याची। आणि आमच्यासारखी जी काही लोक असतात ना, ती मुद्दामून रिस्क घेतात, स्वतःहून अडचणी ओढवून घेतात, त्या अडचणीतून शिकतात आणि पुढे जात राहतात। मग आपल्याला कसं बनायचं हे आपल्या हातात असतं। स्वतःहून अडचणी निर्माण करा, त्या अडचणींवर मात करा आणि पुढं चला। जर नैसर्गिकरित्या आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतील ना तर त्यासुद्धा आपल्याला बाजूला करता आल्या पाहिजे, तिथं आपल्याला लढता आलं पाहिजे, त्या गोष्टींना कॉन्कर करता आलं पाहिजे। आणि ज्यावेळेस आपल्याला नैसर्गिकरित्या ज्या अडचणी येतात ना त्या गोष्टींवर ज्यावेळेस आपण मात करायला शिकतो, मग त्यावेळेस मग आपण ॲक्च्युअलमध्ये पॉवरफुल होत असतो, कारण आपल्याला तेवढं सामर्थ्य पण भेटलेलं असतं, कारण तेवढी ताकद असते। आणि देवसुद्धा ना माणसाची ताकद बघूनच त्याला ती अडचण दिलेली असते। कमजोर माणसं मोठे प्रॉब्लेम झेलू शकत नाहीत, त्याच्यामुळे त्यांना तेवढे मोठे प्रॉब्लेम कधी त्यांच्या आयुष्यामध्ये येतच नाहीत। जर तुम्ही संतांचा जर कधी इतिहास बघितला ना तर त्यांना इतका समाजाने त्रास दिला, एवढ्या अडचणी त्यांच्या आयुष्यामध्ये आणलेत ना, पण संत त्या गोष्टींना कधी जास्त घाबरले नाहीत, त्याने आनंदानं त्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेतला, ते त्या सगळ्या गोष्टींना सामोरे गेले। इनफॅक्ट दुःखाच्या ओळी त्यांच्या तोंडातून बाहेर नाही पडल्या, अभंग बाहेर पडले, कारण त्यांच्यामध्ये तेवढं कॅपॅसिटी होती, ते बिअर करत होते। ती ताकद आपल्यामध्ये आली पाहिजे, त्या पद्धतीचं जीवन आपल्याला जगता आलं पाहिजे। आयुष्यामध्ये किती जरी अडचणी आल्या, किती जरी वाईट वेळ आली ना तरी आपल्यामध्ये ती ताकद असली पाहिजे की होऊन काय होणार आहे, मी तर जिवंत आहे ना, सगळं पुन्हा उभा करू, ही आपल्यामध्ये ताकद असली पाहिजे, ही भाव असला पाहिजे आपल्यामध्ये। नाहीतर मूळ आपण जर छोट्या मोठ्या गोष्टींसाठी रडत बसलो ना मग लोक आपला फायदा उचलतात। आणि कसं असतं माहिती आहे का, माणूस तेव्हाच बोलत असतो आपल्याला किंवा आपल्याला त्रास तेव्हाच देत असतो ज्यावेळेस त्याला आपण कमजोर दिसत असतो। पण जर आपल्या चालण्या बोलण्यात बघण्यामध्ये जर ताकद असेल, तो रोष असेल ना, तर कोणाची टाप होत नाही आपल्याला बघण्याची। ते वाघ पण आपल्यामध्ये जन्माला आलं पाहिजे, ते येत असते एज्युकेशन थ्रू किंवा असे छोटे छोटे प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस आपण हजारो फेस करतो ना मग ॲक्च्युअलमध्ये ताकद वाढत असते। पण ते प्रॉब्लेम फेस करण्यासाठी आपण तयार असणं खूप गरजेचं असतं। मोस्टली लोक लाचार होतात, कॉम्प्रोमाइज करतात, कुठे तर स्वतःला झोकून देतात, जबाबदारी फेटाळून टाकतात। पण अशी जी लोक असतात ना ती आतून कधी स्ट्रॉंग नाहीत बनत, ते कुणाचा ना कुणाचा आसरा फक्त पकडण्याच्या मार्गावर असतात। हा इथून निघले की तिथं जाणं, तिथून निघलं की तिकडं जाणं, त्यांना कोण ना कोण तर मोठा माणूस त्यांच्या आयुष्यामध्ये सतत पाहिजे असतो। पण जे ॲक्च्युअलमध्ये लढवय्या लोक असतात ना, ते कोण असलं काय नसलं काय त्यांना फरक नाही पडत, ते स्वतः लढतात आणि तीच लोक ॲक्च्युअलमध्ये खरी ताकदवर असतात। आणि त्या लोकांच्या पाठीमागे स्वतः परमेश्वर असतो, त्यामुळे त्यांचा नाद कुणीच करू शकत नाही।
मग असं बनण्यासाठी ना पहिल्यांदा आपल्याला त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी ताकद असली पाहिजे, आपल्यामध्ये ती इच्छा असली पाहिजे. येऊ द्या अडचणी, काय येणार आहेत, येऊन बघून घेऊ. ज्यावेळेस आपल्यामध्ये तो भाव निर्माण होतो ना, मग त्या अडचणीसुद्धा आपल्याला घाबरायला लागतात. मग कालांतराने घाबरून त्या अडचणीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये येत नाहीत. त्याच्यामुळे देव ज्यावेळेस आपल्याला अडचणी देतो ना, त्यासोबत ते सामर्थ्य पण देतं. ते सामर्थ्य वाढवायचं असतं, अडचणी कमी करायच्या असतात. आणि ह्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये होतात, फक्त आपल्या लक्षात येत नाहीत. आपण त्या गोष्टीकडे बारकाईने बघत नाही. आपण ओव्हर थिंकिंग झोनमध्ये जातो आणि वेगळ्या डिमेन्शनने विचार करायला लागतो. त्यामुळे ह्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, एवढं सांगू इच्छितो. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर त्या देखील कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.